गणपती बाप्पा मोरया. नमस्कार सर्वांना. गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण घरच्या साहित्यातून मस्त असे मावा न वापरता मावा मोदक तयार करणार आहोत. तर बाहेरून आपल्याला कोणतेही साहित्य आणायचं नाहीये. तर आपण इथं ह्याच्यामध्ये 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. नंतर 3 चमचे तूप, 2 वेलच्या, मिल्क पावडर आणि काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे. सर्वप्रथम गॅसवर पॅन ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये 3 चमचे तूप ऍड करायचं आहे. तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक रवा घालून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. कुठेही गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची नाही. लो फ्लेमवरच आपल्याला हा रवा छान असा मस्त भाजून घ्यायचा आहे. अगदी 4 ते 5 मिनिटं रवा आपण भाजून घ्यायचा आहे. रव्याचा हलकासा कलर चेंज झाला की आपल्याला त्याच्यामध्ये पिठी साखर ऍड करायची आहे. आता पिठी साखर ऍड करताना गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे. बंद गॅसवर आपल्याला पिठी साखर मिक्स करून घ्यायची आहे. छान असे एकत्र एकजीव करून मिक्स करून घ्यायचे आहे. कुठेही पिठी साखरचे गोळे राहता कामा नयेत. गॅस बंद केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला हे मिश्रण 5 ते 6 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे. नंतर 6 मिनिटांनंतर हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 2 वेलच्या घालायच्या आहेत. 2 चमचे आपल्याला इथं मिल्क पावडर ऍड करायचे आहे. 10 रुपयाला सॅशे तुम्ही यूज करू शकता. नंतर आपण 3 चमचे तूप सर्वप्रथम वापरलं होतं. नंतर 1 चमचा पुन्हा वापरला आहे. पूर्ण रेसिपी होण्यासाठी आपल्याला 4 चमचे तूप लागलेलं आहे. हे मिश्रण मिक्सरला चालू बंद करत 3 ते 4 वेळा फिरवून घ्यायचा. एकसारखा मिक्सर चालू करायचा नाही, ना त्याच्यातून तूप रिलीज होऊ शकतो. तुम्ही पाहू शकता. आता इथं साच्याला मी तूप लावून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जे काप केले होते ड्रायफ्रूटचे ते घालून घेत आहे. त्याच्यामध्ये ते मिश्रण लावून घेत आहे. मस्त साच्यामध्ये भरून घेत आहे. छान असा साचा दाबून दाबून भरायचा आहे आणि आपल्याला मोदक तयार होणार आहे. तर खूप अप्रतिम असा मोदक तयार झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर दाबायला विसरू नका. वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळत जातील. तर हे मोदक तुम्ही खाऊन बघा. तोंडात टाकताच विरघळतील. तुम्हाला नक्की आवडतील. तर मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटूया.